सुरत सारखं मुघलांचं सगळ्यात श्रीमंत बंदर फक्त 3 दिवसात रिकामं झालं. त्याआधी शाहिस्ता खान पुण्यात आला, पण महाराजांच्या अचानक हल्ल्यात त्याची 3 बोटं कापली गेली आणि तो पळून गेला. नंतर जसवंत सिंग पराभूत झाला. मुघलांचा इगो आणि एम्पायर दोन्ही हादरले होते आणि औरंगजेबाला एक गोष्ट स्पष्ट होती, हा राजा जर थांबला नाही तर मुघल साम्राज्य संपेल. म्हणून त्याने पाठवला त्याचा सर्वात डेंजरस कमांडर मिर्झा राजा जयसिंग. 80,000 सैन्य, दिलेर खान आणि हजारो पठाणांसह मिशन पुन्हा एकच, महाराज आणि महाराजांचं स्वराज्य. जयसिंगने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. सुरुवातीला दिलेर खानने वज्रगड घातला आणि वज्रगडावरून सुरू झाला पुरंदरवर तोफांचा भयंकर मारा. किल्ल्यांच्या भिंती पडू लागल्या, मुघल सैन्य आत शिरू लागलं आणि मग माचीला युद्ध सुरू झालं. इतिहासातील सर्वात भीषण युद्ध. मुरारबाजी देशपांडे शेवटच्या क्षणापर्यंत लढले. हजारो मुघल सैनिकांना मारलं, पण शेवटी मुरारबाजी पडले आणि पुरंदर मुघलांच्या ताब्यात गेला. 11 जून 1665 महाराजांनी घेतला इतिहासातील सर्वात शॉकिंग निर्णय, पुरंदरचा तह. या तहात महाराजांनी 23 किल्ले, 4 लाख होणांचं क्षेत्र आणि 40 लाख खंडणी मान्य केली आणि सर्वात कठीण, स्वतःचे पुत्र संभाजीराजे उलीस म्हणून मुघलांकडे गेले. महाराजांनी किल्ले गमावले, पण त्यांनी विकत घेतला टाइम टू रिबिल्ड, टाइम टू रिथिंक, टाइम टू स्ट्राईक बॅक. स्मार्ट लीडर ॲसेट गमावण्याला घाबरत नाही, तो फ्युचर ऑपॉर्च्युनिटीज गमावण्याला घाबरतो. 2016 मध्ये पेटीएमचा मेन बिझनेस होता मोबाईल रिचार्ज, पण अचानक यूपीआय लॉन्च झालं. रिचार्ज बिझनेस कोलॅप्स झाला. पेटीएम संपणार असं सगळ्यांना वाटू लागलं, पण पेटीएमने पिव्होट केला. पेमेंट बँक, मर्चंट क्यूआर, फिनान्शियल सर्व्हिसेस सुरू केल्या. आज पेटीएम सर्व्हायव्हल करत आहे, कारण त्यांनी बिझनेस मॉडेल बदलून टाइम विकत घेतला. 2000च्या काळात टाटा मोटर्स लॉस मध्ये होता. पॅसेंजर कार फेल होत होत्या. टाटा मोटर्सने काही प्रोजेक्ट बंद केले, लॉस एक्सेप्ट केला आणि फोकस केला कमर्शियल व्हेकल सेगमेंटवर. आणि मग पुढे जॅग्वार लँड रोवर सारखी जागतिक कंपनी विकत घेतली आणि आज टाटा मोटर ग्लोबल ऑटोमोबाईल लीडर आहे. पुरंदरचा तह म्हणजे सरेंडर नव्हता, तो होता लॉस मेकिंग ट्रेड मधला स्टॉप लॉस. तो होता रिस्क मॅनेजमेंटचा सगळ्यात मोठा धडा. सगळं वाचवण्याच्या नादात आपलं सगळं गमून जाऊ शकतं, म्हणून त्यांनी ते गमवलं जे रिप्लेस होऊ शकत होतं आणि ते वाचवलं जे रिप्लेस होऊ शकत नव्हतं. आणि म्हणूनच इतिहास आपल्याला सांगतो, नंतर 5 वर्षांनी हेच किल्ले पुन्हा आपल्या स्वराज्यात आले. हीच आहे पैसे की यात्रा. धन्यवाद.